17व्या वर्षी इंडस्ट्रीमध्ये एंट्री केलीस तू. तू म्हणाला जसं तुला घरातनं सांगितलं होतं करायचं असेल तर कर, जबरदस्ती नाहीये. आई इंडस्ट्रीत असताना येणं सोपं गेलं की कठीण होतं? एंट्री कशी झाली अग्निहोत्रची? अग्निहोत्रची एंट्री पूर्ण वेगळ्या पद्धतीने झाली. म्हणजे आधी मी जी लहानपणी कामं केली, म्हणजे मी एक कवडसे नावाचा सिनेमा केला होता, जो माझा पहिला सिनेमा आहे. ज्याच्यामध्ये मी सुबोध भावे सरांच्या लहानपणीचं काम केलं होतं. आणि तीच आमिया वाघची सुद्धा पहिली फिल्म, आमच्या दोघांची पहिली फिल्म आहे खरं म्हणजे. फार कमी लोकांना माहिती आहे, कारण आमिया वाघनी मकरंद अनासपुरे सरांच्या लहानपणीचं काम केलं होतं. सो ते माझ्या आईच्या ओळखीमुळे झालं होतं मला, की अरे सीमाचा पोरगा पण करतो. कारण मी लहानपणी अल्फा मराठी होता आधी, झी मराठीच्या आधी. तर अल्फा मराठीवर थरार नावाची एक सिरियल लागायची, ज्याच्यात जयवंत वाडकर सर आणि यतीन कारेकर सर हे पोलीस असतात आणि ते सॉल्व्ह करतात. ते असे खूप केसेस सॉल्व्ह करतात. त्यातल्या एका एपिसोडिक मध्ये मी काम केलं होतं, मी पहिलीत होतो. ते सुद्धा आईच्या ओळखीमुळेच झालं होतं. सुनील बर्वे होते, जे सुनील बर्वे वॉज व्हेरी व्हेरी यंग देन, आणि ते मला किडनॅप करतात असा तो एक स्टोरी लाईन होती. तर ते आईच्या ओळखीमुळे झालं होतं. पहिला सिनेमा आईच्या ओळखीमुळे झाला होता. अग्निहोत्राच्या वेळेला मी पुण्यातलं महाराष्ट्र कल्चरल सेंटर जे आहे सुदर्शन रंगमंच, तिथून मी ग्रिप्स थिएटर करायचो. सो तेव्हा आणि आम्ही एक एकांकिका केली होती, मी आणि मृण्मयी देशपांडेनं, कॉलेजमध्ये असताना, पोपटी चौकट नावाची, जी आम्ही सवाईला आलो होतो परफॉर्म करायला स्पर्धेत, आणि आम्ही जिंकलो होतो. सो तेव्हा जरा असं थोडंफार नाव झालं होतं की हे दोघं आहे, त्यांची एकांकिका चांगली आहे. आणि ते बघून रंगा गोडबोले सर, श्रीरंग गोडबोले सर, त्यांनी आम्हाला ऑडिशनसाठी बोलवलं आणि तिथून एंट्री झाली. म्हणून अग्निहोत्रमध्ये तुम्ही दोघं होतात का? म्हणून तुम्हाला तो एक्झॅक्टली आम्ही दोघांना एकत्र बोलवलं, दोघांनी एकत्र ऑडिशन दिली, दोघंही एकत्र सिलेक्ट. आणि मल्टीस्टार कास्ट मालिका होती, सगळेच एकापेक्षा एक दिग्गज होते त्याच्यामध्ये, त्यामुळे तो अनुभव तुझ्यासाठी भन्नाट असेल. भन्नाट म्हणण्यापेक्षा त्या अनुभवानेच घडवलं. विचार कर, मला कुठल्या ऍक्टिंग स्कूलमध्ये जाण्याची गरज आहे का? अग्निहोत्र पहिली मालिका अजिबात अभिनय येत नाही, आत्ताही काही वेळेला जमत नाही, पण थोडाफार जो काही जमतो तो या अनुभवांमुळे आहे. आणि विचार कर, मोहन जोशी सर, विनय आपटे, शरद पोंक्षे, अविनाश नारकर सर, गिरीश ओक सर, ही आणि त्यात आणि यांच्या बरोबरीनं काही वेळेला विक्रम गोखले सर, ही नावं, मग शुभांगी गोखले, इला भाटे, सुहास जोशी, ह्यांसारखी नावं, हे एकाच मालिकेत एकाच वेळेला तुला वेगवेगळ्या लोकांचा अभिनय पाहायला मिळतोय. तू का चांगला अभिनय नाही शिकणार? म्हणजे यांच्याचमुळे मला असं वाटतं, जे काही आवड माझी तयार झाली यांचे किस्से ऐकून किंवा यांचे अनुभव किंवा यांचे सीन्स पाहून, तर मी त्या बाबतीत भयंकर लकी आहे की मी फारच चांगल्या लोकांबरोबर आणि दिग्गज लोकांबरोबर काम करायची मला संधी मिळाली. तू इतक्या, जसं तू पहिल्याच मालिकेत इतक्या सगळ्या कलाकारांबरोबर काम केलेलं आहेस, नंतर हळूहळू सिनेमे आले, मालिका, आणि हे सगळं तुझा प्रवास सुरू झाला. त्यामुळे बऱ्याच आता म्हणजे अगदीच आत्ताच्या काळातल्या पण आघाडीच्या कलाकारांसोबत तू काम केलेलं आहेस. पण मला असं म्हणायचंय की या प्रत्येकासोबत काम करताना ना, प्रत्येकाकडनं आपण काही ना काही घेत असतो. तू असं स्पेसिफिक सांगू शकशील इंडस्ट्रीतली ही माणसं काही आहेत जी माझी आहेत, तर अशी काही माणसं ज्यांच्याविषयी आज तुला बोलायला आवडेल? पहिला जो अनुभव आणि पहिलं जे मला काय म्हणू, कॉम्प्लिमेंट सुद्धा आणि खूप मोठा ऍडवाइस सुद्धा ज्यांच्याकडनं मला मिळालं होतं, ते माझ्या आयुष्यभर लक्षात राहणार आहे. जे मला विनय आपटे सरांनी दिलं होतं. आम्ही शूटिंग करतानाच त्यांच्या असंच बसलो होतो आणि मालिका येऊन एक 9-10 महिने वगैरे झाले होते आणि भयंकर फेमस झाली होती तेव्हा मालिका. तेव्हा मी सरांना म्हणलं, सर आज मला यांनी ओळखलं, त्यांनी ओळखलं, असं भारी वाटतंय. तेव्हा विनय आपटे सर मला म्हणाले की मला खूपच आनंद आहे, तुला ओळखतायत सगळे आणि फार छानही होतंय, पण एकच गोष्ट लक्षात ठेव की तू जमिनीवर असताना खाली पडलास तर तुला फार लागणार नाहीये.
तू हवेत गेल्यानंतर खाली पडलास की परत उठणं अवघड होऊन जाईल. वा. त्यामुळे जी तू खाली कधी ना कधी तरी पडणार आहेस याची तयारी ठेव, पण जमिनीवर राहून तयारी ठेव, म्हणजे पडल्यावर लागणार नाही तुला. आणि मला असं आलं, मला आता आधी मला ते वाक्य असं वाटलं की हा हा ओके सर, ओके, नाही नाही मी करेन. पण नंतर जसं जसं काम करत गेलो किंवा जसं लोकांना भेटत गेलो, अनुभव येत गेला, तसं त्या वाक्याचं महत्व मला इतकं जाणवायला लागलं की हे किती खरं आहे. म्हणजे हे साधं फिलॉसॉफिकल वाक्य आहे, पण हे किती खरं आहे. बरोबर. सो हे त्यांनी शिकवलं. मग माझ्या मैत्रिणींमध्ये सईनी मला लाखो गोष्टी शिकवल्या आहेत, हेमंत ढोमे माझा मित्र यांनी मला लाखो गोष्टी शिकवल्या आहेत, क्षितीनं शिकवल्या आहेत, नाना सरांनी काही गोष्टी शिकवल्या आहेत. तर हे माझ्या पर्सनल आयुष्यात सुद्धा मी कुठे कुठे वापरत जाणार आहे हे मला दिसतंय.